शेती करायची असेल तर खगोलाचा अभ्यास पाहिजे. म्हणजे काय पाहिजे? तर पंचांगाची माहिती पाहिजे. आज सूर्य कधी उगवणार आहे, सूर्योदयाची वेळ. कारण शेतीमधला एक विभाग जो आहे त्याच्यामध्ये हवेची गुणवत्ता आणि रोगकीड नियंत्रणासाठी अग्निहोत्र नावाचा एक विधी आहे. तसंच त्र्यंबकोम नावाचा विधी आहे की जो 200 एकर हा वातावरण शुद्ध करतो. त्याला आपण आता म्हणतो यज्ञ थेरपी. तर ही जी यज्ञ थेरपी आहे ही सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळेशी निगडीत आहे. हे कधी कळणार मला? तर पंचांगामधनं मला सूर्योदयाचा वेळ मी कुठे आहे तिथला कळणार, सूर्यास्ताचा दिवस कळणार, वेळ कळणार, मी किती वाजता होतो आहे ते. आज पौर्णिमा आहे का अमावस्या आहे, आज नक्षत्र कुठलं लागलं आहे, माझ्या शेतात पानगळ होते, म्हणजे कुठला ऋतू आहे, हे सगळं कळण्याचं साधन मृग नक्षत्र कधी निघालं, त्याचं वाहन काय आहे पावसाचं, पाऊस किती पडणार आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी माझं सगळ्यात सोपं गाईड आहे, त्याला म्हणतात पंचांग. तर आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी पंचांग ठेवलं पाहिजे. गुढीपाडाला पंचांग सुरू होतं आणि त्याचा अभ्यास करता आला पाहिजे.